आणि आता वळत पुढच्या बातमीकडे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सीआयडीनं सुरू केलेल्या चौकशीवर आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. व्हीएसआरचे मालक व्ही.के. सिंग यांची सीआयडीनं काल 8 तास चौकशी केली. मात्र ही चौकशी नसून त्यांचा पाहुणचार केल्याचा आरोप रोहित पवार करतायत. व्ही.के. सिंगला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी त्यांना तासभर मॅच पाहायला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि एफआयआर दाखल करण्याची विनंती केली. गेल्या 10-15 दिवसामध्ये जी काय माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याचबरोबर AIBचा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत ज्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता. हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती ADG साहेबांना त्या ठिकाणी दिली. गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ. म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल. ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही. मग आमची अपेक्षा होती की आता CIDला सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ. पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू. काल VSR कंपनीचा मालक म्हणजे व्ही.के. सिंग हा CIDला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटीसुद्धा होती. 11-11:30 वाजता व्ही.के. सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा-1 तास त्यांना TV वर क्रिकेटची मॅचसुद्धा तिथं दाखवली. त्याच्याचबरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो व्ही.के. सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे.